नमस्कार. मी राजेश दशरथ परदेशी, क्रांतीवीर झोपडपट्टी संघटना अध्यक्ष. आज आपण जे लोकसभा निवडणूक बघत आहे, कुठल्याही उमेदवारांनी झोपडपट्टीविषयी काही विषय म्हणजे SRA झोपडपट्टीविषय कुठलीही सुरक्षा, कुठलंही आश्वासन काही दिलं नाही. म्हणजे महत्त्वाचं माझा बोलण्याचा उद्देश असा आहे, ज्याप्रमाणे झोपडपट्टी पुनर्वसनचे जे बिल्डिंग बांधली जाते, तर बिल्डिंग बांधताना जे प्लास्टर करायला पाहिजे ते प्लास्टर न करता फक्त POP लावतात. काय काय बिल्डिंग एकावर एक पाणी गळत असतं. काय काय बिल्डरचे माणसं बोगस यादी तयार करून पात्र करतात. ज्याप्रमाणे आता आजचा काळ जो म्हणलं, आज आपण बघितलं, एवढी महागाईचा विषय आहे. आमच्या एक 2016-17 जे आम्ही आंदोलन केलं होतं, तर आंदोलनमध्ये विषय मांडला होता की प्रत्येक झोपडीदार प्रत्येक पात्रताच्या नावाने कमीत कमी 5 लाख रुपये बिल्डरनी ठेवायला पाहिजे मेंटेनन्सचा खर्च. तर त्या अधिकाऱ्याने ते 5 लाखावरून त्याला 50,000 केलं आणि त्या 50,000वरनं 35,000 आम्हाला पत्र दिलं होतं का 35,000 प्रत्येक माणसाच्या नावाने हे करू. मग त्या टायमाला आम्ही सर्व आंदोलन मागे घेतलं होतं. पण विषय आत्ता नवीन जे आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी, त्यांनी ते परत 35,000 कट करून परत 20,000वर आणलं. म्हणजे संपूर्ण बिल्डरच्या फायद्यासाठी चाललेलं आहे. काय काय गोष्टी अशा असतात, येणाऱ्या भविष्यामध्ये जर उद्या बिल्डिंग पडली, त्याला जबाबदार कोण राहणार? प्लास्टरच्या जागी सिमेंट, पाणी गळतं, पाणी मुरून लोखंड सडून जाणार, बार खराब होणार. 12-15 मजली बिल्डिंग आहे, त्याला जबाबदार कोण राहणार? आमचा विषय होता कमीत कमी 4 या 5 मजली बिल्डिंग, त्याला मेंटेनन्स खर्च कमी असतो. दुसरी गोष्ट पात्राचा विषय, एक बी झोपडपट्टी बेघर नाही व्हायला पाहिजे. झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस बेघर नाही व्हायला पाहिजे. आम्हाला विकासा व बिल्डरचा काही विरोध नाही आहे, SRAचा काही विरोध नाही आहे. आमचा विरोध आहे भ्रष्टाचारचा. जर त्यांनी सर्वात पहिला मान सन्मान कोणाला द्यायला पाहिजे? झोपडपट्टीधारकांना. त्यांना घर दिल्यानंतर बाकीच्या बिल्डरनी कोणाला विकू, काय करू, कोणाला काही घेणं, आम्हाला काही घेण्याचं नाही आहे. पण ते झोपडपट्टीधारकांनाच अपात्र करतात. आता मला सांगा, जन्म देणारे आईवडील अपात्र आणि मुलगा पात्र, हा कुठला न्याय? म्हणजे असे भरपूर आहे ज्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्येच काही बिल्डरचे लोक असतात, कागदपत्र घेतात ते बरोबर, पण त्याच्यामधलं एखादा कागदपत्र काढून जमा करतात आणि नंतर त्याला अपात्र ठरवलं जातं. आणि नंतर त्या झोपडीधारकाकडनं 1.5-2 लाख रुपये घेऊन त्याला पात्र केलं जातं. आणि आपण वेळोवेळी तक्रार बी करतो अधिकारी यांना. पण अधिकारी म्हणजे सर्व बसून पाहिजे त्यांना, तुम्ही त्या माणसांना शोधून आणा, मग आम्ही बघू. आणि बिल्डर सरळ लिहून देतो, हे माणूस आमच्याकडे कामाला नाही आहे. म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत जे 10 वर्षापूर्वी विकत नाही पाहिजे, विकून गेले, कोणी भाड्याने दिलं, म्हणजे त्यांना गरजच नाही आहे. मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही? आणि असे जर आज महाराष्ट्रामध्ये इतका मोठा 350-450 काहीची झोपडपट्टी आहे. आता 25 झोपडपट्टीमध्ये आपण काम करत आहोत, बघत असतो ते. पण आमचा विषय असतो की आम्ही लोकांना मार्गदर्शन करतो, कसं चांगल्यासाठी कामं, म्हणजे पात्र होण्यासाठी. पण ह्या विषयावर कुठलाही उमेदवारांनी अजून हे केलंच नाही आहे. तर एकच विषय, जर कुठलाही उमेदवार झोपडपट्टीचा विषय घेत नसन आणि सर्वात जास्त म्हणलं तर झोपडपट्टी धारकच मतदान करतो, सर्वात जास्त झोपडपट्टी मतदान करतो. आणि जर उमेदवार झोपडपट्टीविषयी काय मांडत नसन, तर आम्ही नोटाचं बटन दाबून
आम्ही आमचा विषय मिटवून टाकू. आणि शेवटची संधी आहे, आणि प्रत्येक झोपडपट्टी धारकांनी जास्तीत जास्त हे मेसेज फॉरवर्ड करा. प्रत्येकाला हे विषय माहिती पाहिजे, जेणेकरून झोपडपट्टी धारकाला न्याय मिळाला पाहिजे. आणि तो न्याय फक्त उमेदवारी देऊ शकतो. तर कुठला उमेदवार न्याय देईन ह्याच्यावर आपण विचार करून हे करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.